खंडेरायाच्या साक्षीनं भरतोय गाढवांचा बाजार। जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त अनोखी परंपरा। म्हणजे खंडेरायाच्या पवित्र जेजुरी नगरीत पौष पौर्णिमेनिमित्त शेकडो वर्षांची परंपरा आजही जिवंत आहे। मल्हारी मार्तंडाच्या पायथ्याशी असलेल्या बंगाली पटांगणात भरतोय गाढवांचा ऐतिहासिक बाजार। या यात्रेला स्थानिक भाषेत गाढवी पुनव म्हणून ओळखलं जातं। यंदाच्या बाजारात गावरान, राजस्थानी आणि काठेवाडी जातीची सुमारे 600 गाढवे दाखल झाली होती। विशेष म्हणजे यंदा व्यापारी जास्त आणि गाढवे कमी याचाच परिणाम थेट किमतीवर दिसला। काठेवाडी गाढवाला 80,000 ते 1 लाख पर्यंत भाव मिळाला, तर काठेवाडी मादीला 1,30,000 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे। गावरान गाढवाला 30 ते 40,000 तर मादीला 40 ते 50,000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। सातारा, सांगली, बारामती, कोल्हापूर, बीड तसंच राजस्थान, गुजरात, काठेवाडी मधून व्यापारी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत। सुरेश गणपत पवार कुठून आला? बारामतीवरून बोला। गाडा विकले 1,20,000ला उधार वर्षाच्या वायद्याने। कोणतं गाडव होतं? पाय काठेवाडी काठेवाडी गाडू काठेवाडी सर्वात जास्त गाडव कुठलं? कितीला गेलं? सर्वात जास्त गाडा गेला नर हा. 1,30,000ला। आणि मादा मादी गेली 1,20,000ला। जोडी जोडी 2.5 लाख रुपये। सांगलीत आलो गाडो गेला नाव सांगलीत दादा माने आणि मी प्रत्येक वर्षी इथं जेजुरीला तू गाडो गेला आणि आता ही जी 2 गाडो जे घेतलेत ते 2.5 लाखाला घेतलेत। कुठलं गाडव? मी हाय वर्ष करमाळ तालुक्यातला गाडव कुठली? हे काही 2 गाडो घेतलेत। गाडवाच्या व्यापारमध्ये कमसे कमी तरी 1,000 रुपयापासून तर कमसे कम तरी लाख रुपयापर्यंत माद्याचा बाजार होता, एकदम टाईट। आणि नरांचा बाजार पण तसाच होतं। पुष्कळ गावाचे व्यापारी आलेले आहेत, मालेगाव, आपलं नाशिक, जिथे राजा देवळगाव, घोड्याचं माळेगाव, मडी, फार लांबून लांबून इथे व्यापारी आलेले आहेत। सगळं या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत खंडेरायाच्या गडकोट पायथ्याशी आणि खंडेरायाला साक्षी ठेवून येथे भटक्या विमुक्त समाज बांधव आणि गावगाड्यातले बलुतेदार बांधव यांचं पारंपरिक जे ओझे वाहण्याचं साधन आहे, पारंपरिक गाढव, ह्या गाढवांची यात्रा या ठिकाणी भरते। ही शेकडो वर्षांची येथे परंपरा जोपासली जाते। अनेक वर्षापासून येथे वडारी समाज असेल, बेलदार समाज असेल, कुंभकार समाज असेल, परीट समाज बांधव असतील, मादारी असतील, गारुडी असतील, वैदू असतील किंवा तत्सम जे श्रमिक समाज बांधव आहेत ते या जेजुरी नगरीत येऊन आपल्या गाढवांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात करत असतात। शेकडो वर्षाच्या या परंपरा आजही या ठिकाणी जोपासली जाते। यंदाच्या भरलेल्या यात्रेत तुलनेने व्यापारी जास्त आणि गाढवांची संख्या कमी झालेली दिसते। आधुनिक तंत्रयुग असलं तरी डोंगरदऱ्यामध्ये अरुंद वाटावर आजही गाढवच बनतात। जीवनावश्यक वस्तूंचा आधारही गाढवच बनतात। या बाजारात गाढवांची प्रतवारी होते। दातांवरून आणि जातींवरून दुवान, तिवान, चव्हाण, कोरा अशी ओळख निर्माण होत असते। पूर्वी इथं भटक्या विभक्त जातींची जात पंचायत, कुस्त्यांचे आखाडे आणि सामाजिक निर्णय होत असत। मात्र आज काळ बदललाय, पण परंपरा अजूनही टिकून आहे। खंडेरायाच्या साक्षीनं दरवर्षी भरणारा हा अनोखा गाढवांचा बाजार जेजुरीचे संस्कृतीचं जिवंत प्रतीक ठरतोय। म्हणजे अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Instagram पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।